नमस्कार मंडळी. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला थकवा जाणवतो का? तुम्ही वारंवार आजारी पडता का? तर कुठेही जाण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा चमत्कारिक आयुर्वेदिक गोळीबद्दल सांगणार आहे जी कोणतेही दुष्परिणाम देत नाही आणि महागही नाही आहे, पण ती तुमच्या स्वयंपाकघरात पडून आहे. हो, मी लसणाबद्दल बोलत आहे. तो लसूण जो तुम्ही फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरता, तो खरं तर तुमच्या आरोग्याचं रहस्य आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की लसणाची एक छोटी पाकळी तुमचं शरीर आतून इतकं मजबूत करेल की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. कारण ती तुमची प्रतिकारशक्ती रॉकेटसारखी वाढवेल. सर्दी, खोकला, ताप, संसर्ग तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. मित्रांनो, तुमचे हृदय तरुणपणासारखे धडधडत राहील, कारण ते कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करतं. लसूण मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक वरदान आहे. ते रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करतं. मित्रांनो, तुम्हाला वजन कमी करायचं आहे का? ते तुमचे चयापचय वाढवेल. पण जर तुम्ही अशा प्रकारे लसूण खात असाल तर तुम्ही त्याचे 70% फायदे गमावत आहात. कारण जर लसूण योग्यरित्या खाल्ला नाही तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकतं. आज मी तुम्हाला सांगेन की लसूण कच्चा, शिजवलेला, भाजलेला किंवा मधासह कसा खावा. लसूण कधी खावा, सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री किती लसूण खावा, 1 कळी की 5 कळी. लसूण कोणी खाऊ नये, गर्भवती महिला किंवा कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी. आणि हो मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला लसणाचे असं रहस्य सांगणार आहे की जे 95% लोकांना माहीत नाही. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही तुमच्या आरोग्याला एक नवीन वळण देण्यासाठी तयार आहात का? तर चला व्हिडिओ आत्ताच सुरू करूया, कारण आज तुमच्या आरोग्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. जर तुम्ही दररोज लसूण खाल्लात तर हा व्हिडिओ तुमचं जीवन वाचवू शकतो. मित्रांनो, लसूण म्हणजे जे बहुतेक स्वयंपाकघरात आढळतो आणि जवळजवळ प्रत्येकजण ते तळून किंवा भाजून खातात. तुम्ही भाज्यांमध्ये लसूण वापरत असाल, जो काही प्रमाणात जळलेला असतो. म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण ते खाण्याऐवजी प्लेटच्या बाजूला ठेवतात. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही अगदी बरोबर करत आहात, कारण भाज्यांमध्ये भाजलेला किंवा तळलेला किंवा जळलेला जो लसूण असतो ना, तो खाण्याचा काही फायदा होत नाही. त्यात असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला 0 फायदे मिळतात. पण असं नाही की लसूण शरीरासाठी हानिकारक आहे किंवा तुम्हाला ते प्रत्येक वेळी प्लेटच्या बाजूला ठेवावं लागतं. उलट स्वयंपाकघरात आढळणारी ही छोटीशी गोष्ट शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला फक्त ते खाण्याची योग्य पद्धत माहीत असणं आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसूण खाण्याची योग्य पद्धत शेअर करणार आहे. तसंच मी तुम्हाला लसूण खाण्याचे काही आश्चर्यकारक फायदेसुद्धा सांगणार आहे. तर फायदे काय आहेत? लसूण आपल्या शरीरासाठी कसे कार्य करतो, शरीराच्या कोणत्या अवयवांना याचा फायदा होतो, ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि तो कधी घ्यावा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसणापासून कोणी दूर राहावं. अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला पुन्हा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, लसणाचे असंख्य फायदे आहेत. लसूण हा अंडाकृती शरीरासाठी जादुई उपायापेक्षा कमी नाही. पण आज मी तुमच्याशी त्याचा प्रमुख फायदा सांगणार आहे. तर बघा, पहिला तो म्हणजे मेंदू हा शरीराचा अवयव जो आहे ना, तो आपल्याला रंकापासून राजा बनवतो. परंतु या धावपळीच्या जीवनात मेंदूशी संबंधित समस्या जसं की ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत मेंदूला ताणमुक्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी लसूण खूप महत्त्वाचा आहे. कारण लसूण खाल्ल्यानं आपल्या शरीरात निर्माण होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण हळूहळू कमी होऊ लागतो, ज्यामुळं आपल्याला अल्झायमर आणि डिस्लेक्सिया यासारख्या मेंदूशी संबंधित अनेक गंभीर आजारांपासून आराम मिळतो. हे आजार किती गंभीर आहेत हे तुम्हाला यावरून समजू शकतं की जर आपल्याला डिस्लेक्सिया झाला तर आपली स्मरणशक्ती
हळूहळू अंधुक होऊ लागते. वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता कमी होऊ लागते. गोष्टी विसरणं आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील कालांतरानं कमकुवत होऊ लागते. पण जर तुम्ही लसूण खाल्ला तर तुम्ही या दोन्ही आजारांपासून तणावमुक्त राहू शकता. यानंतर दुसरा क्रमांक तो म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे संपूर्ण शरीराची स्वच्छता. लसणाचा दुसरा फायदा शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्यात आढळतो बघा, म्हणजेच ते शरीरातील सर्व विषारी पदार्थ आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते. खरं तर शरीराचे डिटॉक्सिफिकेशन प्रामुख्याने 2 संयुगावर अवलंबून असतं. त्यांना ॲलिसिन आणि सल्फर असं म्हणतात. ॲलिसिन शरीरातील सर्व विषारी पदार्थ, वाईट आणि हानिकारक बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी काढण्यास मदत करतं, जे शरीराला हानी पोचवू शकतात आणि अवयवांना नुकसान पोचवू शकतात. ते रक्तातील धातू देखील काढून टाकते. तर सल्फर शरीराच्या अवयवांना निरोगी ठेवण्याचं काम करते. उदाहरणार्थ, जर तुमचं यकृत चरबीच्या विषारी पदार्थांनी त्रस्त असेल, तर हळूहळू खराब होत असेल किंवा मूत्रपिंड खराब होत असेल, तर सल्फर ही प्रक्रिया म्हणजेच अवयवांच्या नुकसानाची प्रक्रिया मंदावते आणि त्यांना नुकसान होण्यापासून वाचवते आणि हळूहळू त्यांचे आरोग्य पुनर्जीवित करण्यास आणि त्यांना पुन्हा निरोगी बनवण्यास मदत करते. या अर्थानं आपण असं म्हणू शकतो की लसूण आपल्या एकूण आरोग्यासाठी आणि शरीराच्या अवयवांसाठी एक जादुई टॉनिक आहे, जे केवळ शरीराला डिटॉक्स करत नाही तर अवयवांना निरोगी ठेवते. म्हणून लसणाचे सेवन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आता तिसरा क्रमांक तो म्हणजे रक्तदाब नियंत्रण. आजकाल प्रत्येक घरात रक्तदाबाशी संबंधित किमान एक रुग्ण तरी आढळतो. शरीर बाहेरून ठीक दिसतं, परंतु ते कधीकधी कमी आणि कधीकधी उच्च रक्तदाबाची तक्रार करतात. खरं तर रक्तदाबाशी संबंधित समस्यांचं सर्वात मोठं कारण ते म्हणजे अँटीऑक्सिडंट्स आणि ज्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवलं जातं ते त्याचे अतिउत्पादन कमी करून ते संतुलित करतं, ज्यामुळं उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या देखील हळूहळू होऊ लागतात आणि रक्तदाबामुळे होणारे हृदयरोग देखील कमी होतात. आणि विज्ञानाने हृदय आणि बीपीसाठी लसणाचे फायदे देखील सांगितले आहेत. एका वैज्ञानिक अहवालानुसार हृदयाशी संबंधित आजारांना तोंड देणाऱ्या काही लोकांना नियमितपणे निश्चित प्रमाणात लसूण खाण्यास सांगितले गेले आणि काही महिन्यानंतर जेव्हा त्यांच्या आरोग्याची पुन्हा तपासणी केली गेली, तेव्हा असं आढळून आलं की त्यांच्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका हा 16 ते 40% इतका कमी झाला आहे. म्हणूनच लसूण केवळ बीपीसाठीच नाही तर त्यांच्याशी आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. आता आपण लसणाच्या पुढील फायद्यांबद्दल बोलूया, जो तुमचा बोनस असेल, म्हणजेच हाडांसाठी. हाडे हा शरीराचा असा भाग आहे जो आपल्याला चालण्यास आणि हालचाल करण्यास मदत करतो. म्हणून हाडांशी संबंधित कोणतीही समस्या अंथरुणाला खिळून राहण्याचं कारण बनू शकते. परंतु जर तुम्ही लसूण खाल्लात, जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्लत, तर ही परिस्थिती कधीही उद्भवणार नाही. जर आपण हाडांशी संबंधित मुख्य आजाराबद्दल बोललो तर फक्त 2च नावं येतात. पहिलं म्हणजे पोरोसिस आणि दुसरं म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. हे दोन्ही हाडांशी संबंधित गंभीर आजार मानले जातात, कारण जर या दोन्ही समस्या उद्भवल्या तर चालणं, उठणं, बसणं सर्व अशक्य होतं आणि वेदना ही वेगळी बाब आहे. म्हणून तुम्ही लसूण सेवन केलं पाहिजे, कारण ते हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतं. 5वा क्रमांक तो म्हणजे LDL किंवा कमी वाईट कोलेस्ट्रॉल. LDL म्हणजेच कमी घनतेचं लिपोप्रोटीन, ज्याला सामान्य भाषेत वाईट कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. कारण जर ते आपल्या नसांमध्ये जमा होऊ लागलं तर ते हृदयाशी संबंधित गंभीर आजारांना जन्म देऊ शकतं, जसं की स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका. हो मित्रांनो, तुम्ही हे बरोबर ऐकलं आहे. हृदयविकाराचा झटका जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये LDL जमा होतं तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळं
हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून रक्तवाहिन्यांमधील LDLची पातळी कमी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी लसूण हा एक चांगला उपाय आहे, जो प्लेगचे लिपिड डिपॉझिट किंवा रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले LDL कमी करण्यास मदत करतो. यानंतर 6वा क्रमांक येतो रोगप्रतिकारक शक्ती. तुम्ही रोगप्रतिकारक शक्तीला शरीराचं रक्षक म्हणू शकता, जे शरीराचं बाह्य जीवाणूंपासून संरक्षण करतं. पण जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर त्याला संसर्ग, विषाणूजन्य फ्ल्यू, सर्दी, खोकला आणि इतर आजार वारंवार होतात. तुम्ही हे देखील पाहिलं असेल की काही लोक हवामानात थोडासा बदल झाला की आजारी पडतात. त्यांना संसर्ग होतो. ताप, खोकला हे सर्व त्यांच्यासाठी सामान्य होतं. पण मित्रांनो, हे एक लक्षण आहे की तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे आणि लसूण तुम्हाला या कामात मदत नक्कीच करू शकतो. कारण लसूण हा अँटीबायोटिक्ससारखं काम करतं, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. ते रक्तप्रवाह निरोगी ठेवतं, ज्यामुळं शरीर बॅक्टेरियापासून संरक्षित राहतं आणि वारंवार आजारी पडण्याची, संसर्ग होण्याची तक्रार देखील थांबतं. क्रमांक 7 तो म्हणजे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारणे, म्हणजेच पुरुषांची शारीरिक क्षमता वाढवणे. आजकाल बहुतेक जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. अनेक पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही खराब असतात. जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर तुम्ही दररोज लसूण खावा, कारण ते पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारतं हे सिद्ध झालं आहे. ते केवळ शुक्राणूंची गुणवत्ता सुधारत नाही, तर त्याचं प्रमाण देखील सुधारतं. यानंतर मित्रांनो, 8व्या क्रमांकावर कर्करोगाविरोधात गुणधर्म आहेत. कर्करोगाचा उल्लेख करताच लोक थरथर कापतात, कारण हा सर्वात गंभीर आणि धोकादायक आजार आहे. तथापि यात काही शंका नाही की आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक क्षणी कर्करोगाचा धोका वाढत आहे. फुफ्फुसांचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारचे कर्करोग हे आजकाल कर्करोगासारख्या धोकादायक आजारांनी ग्रस्त असलेले अवयव आणि शरीराचे अवयव आहेत. परंतु जर तुम्ही तुमच्या आहारात लसूण समाविष्ट केलं आणि दररोज लसूण खाल्लं तर या सर्व प्रकारच्या कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. कारण लसणामध्ये कर्करोगाविरोधी गुणधर्म असतात, जे कर्करोगाचे विषाणू आणि लक्षणं दिसण्यापूर्वीच नष्ट करतात. क्रमांक 9 यकृताचं आरोग्य सुधारतं. मित्रांनो, 9वा फायदा तुमच्या यकृतासाठी होणार आहे. जर तुम्ही लसूण खाल्ला आणि योग्य पद्धतीने खाल्ला तर ते यकृताचं आरोग्य सुधारतं. तुमचे यकृत कधी फॅटी लिव्हरमध्ये रूपांतरित होणार नाही. यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण होईल. याशिवाय लसूण तुम्हाला मधुमेहापासून देखील वाचवतो. जर तुम्ही लसूण योग्य पद्धतीने खाल्ला तर लसूण खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि तो दररोज किती प्रमाणात घ्यावा, तर मी तुम्हाला आता हे देखील सांगणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, दररोज लसूण खाल्ल्यानं शरीराला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही. परंतु तुम्हाला दररोज फक्त 2 पाकळ्या लसूण खाव्या लागणार आहेत. काही लोक अधिक फायद्याच्या शोधात जास्त लसूण खातात, परंतु ते फायद्याऐवजी नुकसान देखील करू शकतं. यासाठी दररोज तुम्हाला फक्त 2 लसणाच्या पाकळ्या खायच्या आहेत. काही लोकांना लसणाची चव आवडत नसेल, तर काही लोकांमध्ये असंही दिसून आलं आहे की त्यांना लसणामुळे घशात जळजळ होणं यासारख्या समस्या येऊ लागतात. त्यांना जळजळ होते म्हणून तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही आहे. फक्त काय करायचं आहे, लसणाच्या 2 पाकळ्या घ्या आणि त्या चांगल्या प्रकारे बारीक करा. लसूण दळण्याच्या दगडात किंवा मिक्सरमध्ये किंवा तुमच्याकडे जे काही दळण्यासाठी कुटण्यासाठी असेल त्यात चांगलं बारीक करा आणि नंतर ते खा. पण त्याआधी ते 10 मिनटं तसंच राहू द्या. आता मी असं का म्हणत आहे पहा. मी तुम्हाला सांगितलं की लसणात ॲलिसिन असतं. ॲलिसिन नावाचं एक संयुग आढळतं आणि पहिलं तर ते संयुग शरीरासाठी अधिक महत्त्वाचं असतं. पण ॲलिसिन लसणात कधी थेट सक्रिय होत नाही. उलट त्याला सक्रिय होण्यासाठी हवेची आवश्यकता असते. म्हणून लसूण दळल्यानंतर तुम्हाला तो किमान 10 मिनटं तसाच ठेवावा लागेल
आणि नंतर तुम्हाला तो सामान्य पाण्याबरोबर खावा लागेल, जेणेकरून शरीराला लसणाचे 100% फायदे मिळू शकतील. जर मी लसूण खाण्याची योग्य वेळेबद्दल बोलले ना, तर ती सकाळी रिकाम्या पोटी आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या बारीक करा, 10 मिनटं थांबा आणि साध्या पाण्यासोबत खा आणि नंतर त्याचे फायदे तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी कसे बनवतात ते पहा. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. मला आशा आहे की माझा हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल. म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर तुम्ही या चॅनेलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.